नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपल्या टरबूजाच्या प्लॉटला 1.5 महिना पूर्ण झालेला आहे। बरीच काही मेहनत लागली हा प्लॉट सजवायसाठी। कोणतंही काम करायचं म्हटलं का मेहनत तर आलीच, पण त्या मेहनतीचं फळ जर इतकं गोड असेल तर मेहनत करायला काहीच हरकत नाही, नाही का? आम्हाला काही अनुभव नसताना इथपर्यंत तर आलो आम्ही। आता भाव भेटणं हे सगळं काही आता आपल्या नशिबावरच आहे। पण स्वामी कृपा जर राहिली आणि तुमच्यासारख्यांचा जर सपोर्ट राहिला तर सगळं काही शक्य होते, नाही? डंक माशी येऊन फळावर बसू नये त्याच्यासाठी ही मक्षिकारी आहे बघा। हा आमचा 1-1.5 एकराचा प्लॉट आहे आणि याच्यात ह्या 30 ग्लास आम्ही लावले। मी माझ्या गावरानी भाषेत तुम्हाला सांगते की याच्यामध्ये एक चॉकलेट राहते, चॉकलेटच म्हणूया आता त्याला। आणि या चॉकलेटच्या सुगंधामुळे ती माशी याच्यावर अट्रॅक्ट होते आणि ते या ग्लासमध्ये जाते त्या चॉकलेटवर आणि ती बेशुद्ध होऊन तिथं पडते। नंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मेलेले आहेत। याला जर डंक वगैरे मारला तिने तर मग याला छिद्र पडते आणि फळाचा आकार बदलून जातो। ह्या पूर्ण प्लॉटमध्ये आम्ही 30 ग्लास लावलेले आहे आणि त्याच्यात माशा पण भरपूर मिल्या। त्या तरी काही असं नुकसान नाही आहे, फळं वगैरे चांगले आहेत। ही सिमन्स बालाजीची व्हेरायटी आहे। ही खूप गर्द हिरव्या रंगाची आहे, खूप चांगली वाटते दिसायला। तुमचा सपोर्ट असाच राहू द्या। स्वामींचा आशीर्वाद तर आहेच आमच्या पाठीशी।